हॅलो नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी अशा ठिकाणी आलेलो आहे, तो माझ्यासाठी सुद्धा खूप नवीन ठिकाण आहे। तर मी आता कुठे आलो आहे माहिती आहे का? जावळे गाव आहे। त्या जावळे गावच्या समुद्रावरती हे ठिकाण आहे ना, हे इकडचा परिसर माझ्यासाठी सुद्धा खूप नवीन आहे। इकडचं मला काहीही माहिती नाही, मात्र आपण इकडे आलो आहे ना, तर म्हटलं कोणी ना कोणीतरी असेल इकडे, आणि एक व्यक्ती आपल्याला दिसलेला आहे। तर तो बघा त्या बाजूला तिकडे कांडल टाकलेली आहे। या बाजूला आहे ना, आम्ही कधी फिरत नाही, तर मला आता ना सगळ्या परिसराची माहिती करून घ्यायची आहे। त्यामुळे मी मागे काही दिवसापासून या भागामध्ये फिरत आहे। कसलं झाड आहे ओळखा, मी तुम्हाला सांगणार नाही। अजून ह्याला फुलं फुलली ना की मस्त सुगंध येतो। तर मित्रांनो, मला ना असं रानामध्ये ना फिरायला खूप 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 म्हणजे माझ्या आवडीचा एक नंबरचा विषय कुठला असेल तर असं रानात भटकणं। हां, खूप मजा येते। तर हे बघा, इथं रेतीतून शिंपल्या पकडतात त्या कुठे तिकडे त्या बाजूला खाली। आता भेटतील का? ओटी लागल्यानंतर मी गेलो तर भेटतील? ठीक आहे, मग आता जाऊन बघतो। तर मी येताना हापूसचे आंबे घेऊन आलो होतो, भूक लागेल म्हणून। तर आता इथे बसून आम्ही आता खातो। जरा आंबा जरा तर 4 आंबे आणलेत। तर हे सलमान जावळ्याचे आहेत, मासे पकडतात। जात आहे काढायला आता। तर अशा प्रकारे डुबे मारले जातात, म्हणजे मासा आहे ना घाबरून पळत सुटतो आणि मग जाऊन कांडीमध्ये अडकतो। बऱ्यापैकी कांडल गुंडाळून झालेली आहे, परंतु अजून एकही मासा भेटलेला नाही आहे। झाडे जास्त गुरपटली वाटतं। बरीच गुंतली। तर सलमानबाईची ती कांडल गुंतली एका झाडामध्ये, कारण का पाणी वाहतं, ओटीचं पाणी जोरात खाली जातं, त्यामुळे त्या पाण्याने कांडल वरती टाकली, ती एकदम झाडामध्ये गेली आणि ती गुंतली। तर मासे काही जास्त भेटले नाही, 4च मासे भेटलेले आहेत। आता तो तिकडे सलमान येतो त्या पलीकडे रेतीवरती, पुन्हा आता कांडला ती सोडवण्यासाठी गेलेला आहे। तर मगाशी बघा इथे पूर्ण पाणी होतं इथपर्यंत, आता पूर्ण ओटीचं पाणी आतमध्ये गेलेलं आहे। त्या खाडीने आहे ना, आपण थोडं खाली जाऊ आणि बघूया आपल्याला कोणी खाडीमध्ये मिळतंय का। तर इकडे शिंपल्या मिळतात, तर शिंपल्या पकडण्यासाठी मला वाटत नाही आता कोणी येतील। ते मला वाटते जास्त करून सकाळचेच लोक येतात, तर आता मुश्किल आहे। तरी आपण जाऊन बघूया। अरे बापरे, इथं पाणी खोल असेल बहुतेक। पाणी खोल आहे इथे? किती होईल? 15-20 फूट? अच्छा, गळ टाकतायत। लागला काय? मासा लागला? शिंपल्या कुठे मिळतात? शिंपल्या पण वरतीच मिळतात। हा, दुसरे व्यक्ती आपल्याला भेटले, इथे सुद्धा तिकडे पलीकडे आहेत, आणि तिथे 20-25 फूट खोल पाणी आहे, त्यामुळे तिथून आपण पलीकडे जाऊ शकत नाही। तर पाण्यातून बघूया आपण आता। मला असं वाटतं इथे ज्या प्रकारे इकडे उकरलेलं आहे, तेव्हा त्यावरून आपण सांगू शकतो की इथे शिंपल्या लोक काढतात। तर बघा, मागच्या वेळी आपण कालवे काढायला गेलो ना, त्यावेळी सुद्धा कालवे आपण म्हणजे गेलो आणि कालवे काढून लोक घरी निघाली, आणि आज सुद्धा आलो तर इकडे कोणी लोकच नाही आहेत शिंपल्या काढायला। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला काही कोणी असा भेटत नाही की आपल्याला माहिती मिळू शकेल। तर आता पाणी ना बऱ्यापैकी कमी झालं आहे। आता आपण काम करूया, जरा सावकाश ना तिकडे पलीकडे जाऊया। इकडे रेती दिसते, त्यामुळे आपल्याला पाण्याचा काय अंदाज आता काही बघायलाच नको आहे। बघा, ही पूर्ण आहे ना रेती दिसते, हे बघा इकडेच ह्या शिंपल्या मिळतात असं मला वाटतं। बघा, हे खड्डे सर्व सणलेले आहेत ना, हे बघा इथून पाणी कमी आहे पूर्ण। तर आपण असं सरळ हे बघा पूर्ण रेती दिसते, असं पलीकडे जाऊया पण। शिवळ्या कुठे सापडतात? शिंपल्या इथे उताराला त्या तिथे तेवढ्या भागामध्येच। तर आता पूर्ण आपण इकडे पलीकडे आलेलो आहोत, समोर रावतोली कवडोली गावच्या समोर आलेलो आहोत। हे कवडोली गाव खलाटीमध्ये, इकडे पण कोणी माणूस नाही आहे, खलाटीमध्ये पण माणूस नाही,
शेतामध्ये कोणी माणूस असतं तर शेतामध्ये तरी गेलो असतो आपण. तर मित्रांनो खलाटीमध्ये आहे ना तिकडे खूप दूरवरती आता कोणीतरी लोक दिसत आहेत. बहुतेक पेरणी तर झाले असतील परंतु शेतामध्ये काहीतरी काम करतायत. आपण तिथे तरी जाऊया. आता शिंपल्या वगैरे पकडणारी कोणी आपल्याला नाही भेटले तरी आता काहीतरी शेतामध्ये काम करणारी कोणतरी लोक आपल्याला भेटलेली आहेत. तिथे जाऊ बघूया काय करतायत ते. हे सर्व नांगरलेलं आहे ना. हे भाताची पेरणी झालेली आहे. बघा भात पेरलेला आहे. भात आहे. पेरणी आटपलीत का? अरे ही तर आमची ताई. काय बरे आहेत ना? अरे बापरे तुम्हीच आहात काय? हो. हे काय करताय? हे पेरणी? हा आई मी तिकडे बाईक तिकडे जावल्याला उभी केली शाळेजवळ. हा इकडे आला असतं तर बरं झालं असतं. मला काहीच माहिती नाही तू कुठे जाऊ. मी कोणीतरी भेटेल आणि कसे काढतात ते मला बघायचे होते. हा तुम्ही जाणार आहात? जाणार आहात नक्की? किती वाजता? किती वाजता? पण 7 वाजता. कुठे कुठे भेटाल? इथं समोरच. अच्छा आई नाही जमायचं हाताला नाही मी पण केलेलं आहे काम पण हे असं तुमच्या खाली हो खाली बघा रस्त्यात पायऱ्या. लहान लहान पोरं पण काम करतायत. अरे वा कुदल कुदल. नाव काय रे तुझं? काय? श्रेयश. आणि तुझं? स्मिता. संध्याकाळचे 5:30 वाजले. गडगडाट होत चालू झालेला आहे. पाऊस येण्याची चिन्ह दिसत आहेत. तर आता आई बरोबर इकडे मी शेतामध्ये काम सुद्धा केलेलं आहे. खूप मजा आली. हे बघा आता आई पण आता निघतील. ताई चला ह्या ताई आहेत त्या आमच्याच गावातील. चला आई भेटू पुन्हा कधीतरी. हो उमने आई चला बाय. चला श्रेयस स्मिता चला ताई. हां तर बघा तिकडे आहे ना पाऊस पडतोय. मंडणगड साईडला ना पाऊस पडतोय. एकदम तिकडे वातावरण एकदम चेंज झालेलं आहे. पावसाचे ढग दिसत आहेत. तर बघा गडगडाट चालू आहे पावसाचा. आता संध्याकाळचे 5:45 वाजलेले आहेत मित्रांनो. तर शिंपले कसे पकडतात हे पाहण्यासाठी आलो. मात्र ते सुद्धा आपल्याला बघायला भेटले नाही तर काही हरकत नाही. मात्र आपल्याला इकडे शेतामध्ये येऊन थोडंसं लोकांबरोबर टाईम घालवता आला. तर खूप दिवसांनी मी असं शेतामध्ये काम केलेलं आहे. मला सुद्धा शेतामध्ये काम करायला खूप आवडतं. शेतामध्ये काम करणारे आई आहेत आणि ती ताई आमच्याकडची त्या रावतोली गावामध्ये दिलेली. आणि मला माहिती नव्हतं. बघा शेतामध्ये आलो आणि आपल्या ओळखीचीच भेटली माणसं. तर खूप प्रेमळ अगदी त्यांच्याबरोबर जे काही टाईम घालवता आला खूप मस्त वाटलं. खूप दिवसांनी असं मी शेतामध्ये माझ्या आईबरोबर काम करायला जायचो. तर माझ्या आईची आठवण आली. हां तर खूप बरं वाटलं मला शेतामध्ये त्या आईबरोबर काम करताना. तर मित्रांनो असेच भेटत राहू आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर आज मात्र मला शिंपल्या कसे पकडतात हे पाहता नाही आलं तरी आपण उद्याला येऊ. उद्या किंवा परवा 2-3 दिवसांमध्ये येऊ आणि नक्की शिंपल्या कशा पकडतात इकडे ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा भेटू गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या. आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी राहा है ना.
चला तर बाय. आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे.